समोर रुजू होतोय या स्पर्धेचं विवरण करण्यासाठी। त्याचबरोबर आमचे थर्ड अंपायर देखील दत्ता मेहर जॉईन होतील। मॅचला होते सुरुवात। षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आर्यन भोईर, मॅन फ्रॉम हायवे दिवा, हा यंगस्टर खेळाडू आहे। पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय। अगदी कमी वयात या खेळाडूने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे सिल्व्हरचा टीमसाठी। त्यामुळेच अनेक खेळाडूंची प्रतीक्षा करत असताना सिल्व्हरचा टीम तारिकभाई सय्यद अगदी प्रत्येक खेळाडूला फोन करून त्याला बोलवून मात्र मैदानामध्ये पाठवत आहेत। बघा, क्रिकेट असं आहे की आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं। अनेक विभागाची खेळाडू असतील, भरपूर वेळ ऑलरेडी आम्ही खर्च केला आहे, त्यामुळेच फायनली आपण मॅचला सुरुवात करणार आहोत। पहिलं षटक आर्यन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। स्ट्राइक एंडवर भावेश नाईक सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये आहे। अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या नावावर आणि अगदी कमी वयात ज्या खेळाडूने आपल्या खेळाचा ठसा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उमटवलाय, रबर बॉल क्रिकेटमध्ये उमटवलाय, असा दारावे गावचा सितारा मैदानामध्ये रंगत असताना चांगला खेळ सुरू आहे। मॅचला होती सुरुवात। पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज तयार। पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड, अंपायर आमच्या दिशेने वळलेत। व्हाईट बॉलने या मॅचला होती सुरुवात आणि व्हाईट बॉलच्या सहाय्याने या स्कोर बोर्डचे मात्र आपण पाहू शकाल श्री गणेश होतोय। यावेळी देखील आपण पाहू शकाल कव्हर रीजरमध्ये चेंडू जातोय। दुसऱ्या बॉलवर आपण सिंगल मिळते। एका धावांना टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर एक चेंडूचा खेळ संपलाय। भावेश नाईक आणि ओमी प्रकाश खेणी अर्धशतकाचा बादशाह आहे। अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या नावावर। माथेरानची स्पर्धेमध्ये ज्यावेळेस शतक झळकवलं, अनेक स्पर्धात आगरीकोळी प्रीमियर लीगमध्ये लगातारच्या 3 मॅचमध्ये 3 अर्धशतक, मागच्या हंगामामध्ये अगदी 51 अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहेत। केंद्रीय मंत्री चषक या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीजची ही 4 व्हीलर कार आपल्या नावी करणारा हा दिवा गावचा सितारा ओमी प्रकाश केणी। पहिला बॉल फेस करत असताना आर्यन भोईर, पहिला बॉल अगदी कमी गतीचा पाहायला मिळतोय। पडल्यानंतर हलकासा टर्न झाला, डॉट बॉलची सांगता होतीये। बघा, जे आमच्या मिड विकेट रीजनमध्ये जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याच्या आजूबाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की बाजूला व्हा, कारण की तिथे नेटवर्क नाही आहे। त्यामुळेच आकुट टप्प्याचा बॉल ऑन दी अप खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि पहिल्या विकेटचं पतन ओमकार प्रकाश केणीला परतावा लागेल। पहिला धक्का लागतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला धक्का आणि ओमकार केणी, ओमी केणी बॅक टू द डगआउट। ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता। ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहू शकाल आर्यन भोईरचे षटक पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता। खूप चांगला झेलला जातोय। प्रतीक पाटीलने हा झेल पकडलाय। पहिला धक्का लागतोय, ओमी केणी 0 परतलाय। एक गडीबाद टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर 2 धावा धावफलकावर लागलेत। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। आर्यन भोईर हायवे दिवाचा खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू आहे। ॲज ॲक्शन पाहिली तर ऑर्थोडॉक्स ॲक्शनमध्ये गोलंदाजी करतोय। उंच उडी घेत असताना इंस्टाग्रामवर जर पाहिलं तर एकटा राहूनच नाव गाजवणार या इन्स्टा आय डीवर आपल्याला आर्यन भोईरचं टॅगलाईन पाहायला मिळते। आणि आज मात्र या पहिल्या तिसऱ्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त करतोय। आपलं गावाचं क्रिकेट गाजवलं, त्यानंतर तालुक्याचं क्रिकेट, आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपली पावलं हळूहळू टाकत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे, आकुट टप्प्याचा बॉल शॉट ऑन पुल केलाय,
पुल सक्सेसफुल झालाय. दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. दिनू कांबळेच्या बॅट मधून षटकार आलाय. यावेळेस देखील कमी गतीचा चेंडू, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू, चांगलं कमबॅक, चांगली वापसी म्हणावं लागेल आर्यन भोईरच्या माध्यमातून. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. दिनू कांबळे मॅन फ्रॉम अंबरनाथ हा खेळाडू पाहायला मिळतोय. भावेश नाईक एक धाव सिंगर खेळतोय. दिनू कांबळे एक षटकार लगवलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. आर्यन भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. फुलरलेनचा चेंडू चूक खेळली आहे, पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार षटकार. फुलरलेनच्या चेंडूवर आक्रमण केलंय आणि चेंडू पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराने. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. 15 धावा धाव फलकावर लागलेत. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात म्हणावं लागेल टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाची. थँक्यू व्हेरी मच. आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमचे संघ मालक दीपक चौहान यांचा देखील हा संघ देखील आहे. या टीमला उभं केलंय. एका जर्सीमध्ये हा संघ मैदानामध्ये उतरतोय. अगदी शिस्तबद्ध संघ आहे. मोठमोठी नावं या टीममध्ये देखील आहेत. नवी मुंबईचे अनेक खेळाडू असतील. आपण मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईकला पाहू शकाल. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशाल आलाय. विशाल सिंग षटक क्रमांक 2 घेऊन. इथे मात्र रणवीमध्ये अडथळा येतोय. डेड बॉल घोषित केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा 1 गडी बाद. ओमी केणी 0 परतलाय. दिनू कांबळे आणि त्याचबरोबर भावेश नाईकच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाले. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चॉप केलाय. बॉलर बॅक टू रायू. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. विशाल सिंगच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या 2 मॅच जर पाहिल्या तर एका मॅचमध्ये 31 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 51 धावा. अजूनपर्यंत कुठलाही संघ 60+ करू शकला नाही. पण या मॅचमध्ये नक्कीच एक चांगला स्कोर उभा केला जाईल यात ती मात्र शंका नाही. फुलरलेनचा चेंडू आहे. खराब चेंडू आहे. फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. 2 षटकारासह टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. आमच्या समेत हर्षदजी मडवी सर देखील उपस्थित आहेत. या संपूर्ण स्पर्धेचं अगदी सूत्रसंचालन असेल, कॉमेंट्री असेल, सगळं नियोजन असेल, टीम जमवणे असेल, या सगळ्यासाठी भरपूर मेहनत घेतली. हर्षद आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आज 2 बंधू आमच्यासोबत जोडले गेलेत. हर्षदजी मडवी आणि त्याचबरोबर रिग्नेशजी मडवी. तिन्ही मडवी बंधू मात्र या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला मिळतील. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगलं कमबॅक, चांगलं वापसी म्हणावं लागेल विशाल सिंगच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 21 धावा 1 गडी बाद. खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम कमबॅक, अप्रतिम वापसी पाहायला मिळते विशाल सिंगच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर लगातारचे 3 बॉल डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. जसाच तसं उत्तर पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये वापसी करणं फार इम्पॉर्टंट असतं. तेच केलं जाते विशाल सिंगच्या माध्यमातून. इथे देखील चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय, सबमरीन राहिलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. अप्रतिम कमबॅक म्हणावं लागेल.
दिनू कांबळेच्या बॅटमधून षटकार जरूर आला, पण या 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा करू शकला. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू डाऊन द ग्राउंड. दिनू कांबळेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 या आकड्यावर. 27 धावा धाव फलकावर लागलेत. चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. हर्षजी मडवी सर आमच्या सोबत जुडले गेलेत. हर्षजी काय सांगाल? 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धाव फलकावर लागले. दिनू कांबळे चांगल्या रिदम मध्ये आहे, पण मागचं षटक विशाल सिंगचं जर पाहिलं तर 4 बॉल अप्रतिम पाहायला मिळाले, पण 2 खराब चेंडूवर चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. इकॉनॉमी भरपूर चांगली आहे. 13.5 ची सरासरी सध्या तरी मेंटेन केली गेली. आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीमच्या माध्यमातून सध्या टॉस मित्र म्हणून जिंकला सिल्वर स्टार भिवंडी या टीमने, आणि टॉस जिंकून पहिल्यांदा त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय, एक धाडसी निर्णय मित्र म्हणून घेतला गेला, आणि त्या निर्णयाला मात्र आता कुठे ना कुठेतरी फूट पाडण्याचं काम केलं जाते आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीमच्या माध्यमातून. या टीमने खरं तर टॉस गमावला, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा त्यांना मात्र आता त्यांना संधी मिळाली आहे. या नगरसेवक चषकाच्या माध्यमातून प्रत्येकाचं स्वप्न आहे की या नगरसेवकाची या वर्षीची ही गदाधारी ट्रॉफी यावर्षी आमच्या टीमने घेऊन जावी, हे एकमेव उद्देश सगळ्या टीमच्या डोळ्यासमोर असताना पाहायला मिळते. त्यामुळे आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीमची जी सध्या बॅटिंग पाहता, 1 विकेट जरी गमावलेला असला तरी देखील ज्या पद्धतीने बॅटिंग झाली आहे, मला वाटते की या मॅचमध्ये ॲटलिस्ट एक आपण अज्यूम करू शकतो 60-65 धावा येतील, आणि त्या जर झाल्या तर मात्र निश्चितपणे या संपूर्ण धावसंख्येला नंतर चेस करणं थोडं कठीण होईल. जर पाऊस आला तर मात्र बॅट्समनची मजा होईल या मैदानावर. डेफिनेटली पाऊसची अपेक्षा करत असताना अनेक प्रेक्षक देखील आपण पाहू शकाल या मॅचच्या दिशेने, या मैदानाच्या दिशेने पावलं टाकत असताना. षटक क्रमांक 3 विनीत माळी, मॅन फ्रॉम मानकोळी, भिवंडीचा आणखीन एक सितार आपल्याला पाहायला मिळतोय, आणि यंगस्टर खेळाडू आहे. आपण मागच्या मॅचमध्ये दीपू माळी यांना पाहिलं, आता विनीत माळी गोलंदाजी ट्रॅकवर. भावेश नाईक, पहिला बॉल अकूट टप्प्याचा, लाईन पाहावी लागेल. अंपायर शशी मेहर सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर. अनेक विभागातील खेळाडू, अनेक जिल्ह्यातील, राज्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एवढीच मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे माजी नगरसेवक चषक. आज अनिल भोईर यांचं देखील आगमन झालं आहे. पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगत असताना षटक क्रमांक 3 विनीत माळी गोलंदाजी ट्रॅकवर आहे. यावेळेस बॅटची एज, टॉप एज, आणि कॉट बिहाइंड. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. इनफॉर्म बॅट्समन भावेश नाईकला परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली संघाला. फलंदाज भावेश नाईक बॅक टू द डगआउट. मोठी हानी आहे सध्याच्या घडीला. भावेश नाईकचं बाद होणं हे टीमसाठी मात्र कुठेतरी डोकेदुखी ठरणार आहे, कारण टीमची आयडेंटिटी म्हणून आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीमची जबाबदारी त्यांनी स्वीकारली, आणि तो खेळाडू, महत्त्वाचा खेळाडू आता मात्र बाद झाल्यानंतर काय प्रेशर असणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं राहील. तत्पूर्वी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लोधिवलीचा सितारा मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. भावेश नाईक परतलाय. बिलाल शेखने अप्रतिम झेल पकडलाय. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. बॅटची एज लागली, अगदी टॉप एज लागली होती, आणि खूप चांगला झेल पकडलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बंटी बद्रिके. टेनिस बॉल क्रिकेटचा आणखीन एक मोठं नाव आहे. अनेक स्पर्धा गाजवल्या. रायगड प्रीमियर लीगचा मालिकावीर ठरला होता बंटी बद्रिके. आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल विनीत माळीचं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होतीये. अकोट टप्प्याचा बॉल ऑन साईडला, लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. बघा व्हेरिएशन आहे. विनीत माळीकडे एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतोय, आणि चांगल्या अँगलने गोलंदाजी करत असताना मात्र यशस्वी देखील झालाय. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत, आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. 2 गडी बाद 29 धावा. विनीत माळीचं कॉन्सिस्टन्सी खूप चांगली आहे, कारण त्याने एका लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणं पसंत केलं आहे. शॉर्ट रनअप आहे, परंतु त्यातूनही चांगला मार्ग तो काढतोय.
पहा इनसाइड आउटचे फटके जे आहेत ना बऱ्याच वेळा डोकेदुखी जातात. इथे मात्र पहा एक चांगला झेल आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून. प्रेक्षकांसाठी अजूनही ऑफर खुली झालेली नाही आजच्या दिवसात. काल एक मानकरी होता 500 रुपयांचा, परंतु थोड्याच वेळात आमचे आदरणीय नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब या व्यासपीठावर येतील आणि आजची खरं तर काय प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे हे आम्हाला थोड्याच वेळात कळेल. बघा तमाम प्रेक्षक या मैदानामध्ये पाहायला मिळतील. अगदी अखूट टप्प्याच्या बॉलला थ्रू द कव्हर खोलबट टप्प्याचा चेंडू चॉप केला. गॅपमध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, एकदा मिळते. एका धावानं आपण पाहू शकाल चांगली देखील फेकी पाहायला मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 आकड्यावर. 36 धावा धावफलकावर लागलीत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना दिनू कांबळे आणि बंटी भद्रिके हे दोन खेळाडू 10 बॉलमध्ये 26 धावांचं योगदान दिले. त्यात 3 षटकार लगवले गेलेत दिनू कांबळेच्या बॅटमधून. विनीत माळी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथे देखील चांगला बॉल अपस्टंपवर मारा ठेवला गेलाय. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. अप्रतिम षटक, चांगलं वापसी, चांगलं कमबॅक केलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सिल्वर स्टार टीमला यावेळी देखील खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. चेंडू जातोय गॅपमध्ये आहे सीमारेषे पलीकडे. 4 धावांचे चौकार लगवला गेलाय. बंटी बद्रिकेच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. अशा तऱ्हेने 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा 2 गडी बाद. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरलेल्या आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम. हर्षद सर काय म्हणाल? 3 षटकांचा खेळ संपलाय, 2 गडी बाद झालेत. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या बाहेर गेली. आता गरज आहे शेवटच्या 2 षटकामध्ये आक्रमण करण्याची. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने इकॉनॉमी सध्या मेंटेन केली मित्रांनो योग्य आहे. याच रन रेटने सध्या जर चालले इकॉनॉमीने चालले तर 60-65चा आकडा जो आहे तो पार होऊ शकतो. 65-70 या मैदानावरती फायटिंग स्कोर मानला जातो, कारण चौफेर फटकेबाजी करण्याची तुम्हाला मुभा आहे. ओपन ग्राउंड आहे, त्यामुळे या मैदानावरती भरमसाठ धावा देखील तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त धावा जर तुम्ही बनवाल तर तुमच्या टीमसाठी ते बेनिफिशियल असेल. हा पहा या सध्याच्या घडीला स्टायलिश आयकॉन पवन केने आपल्या स्क्रीनवरती आपल्याला नक्की पाहायला मिळतो. कारण पवन केनेसारखा खेळाडू सध्या सेलिब्रिटी का बनला आहे, कारण अनेक गाण्यांमधून मेन रोल तो मात्र निभावताना, हिरोचा रोल निभावताना आपल्याला पाहायला मिळतो. अनेक गाण्यांमधून त्याला आपण पाहिले आणि या टेनिस क्रिकेटमुळेच त्याची खरं तर ही ओळख झाली. सिल्वर स्टार भिवंडीमधून तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 ओव्हरचा खेळ, 40 धावा. सध्या तरी इकॉनॉमी खूप चांगली आहे. दिनू कांबळे एका बाजूने संपूर्ण टीमचा डाव सावरून आहे. 10 बॉलमध्ये 26 खेळला. बंटी बद्रिकेचा 1 चौकार, 3 बॉलमध्ये 5 तो देखील खेळतोय. परंतु या धावसंख्येला सध्या 13च्या पुढे घेऊन जाऊन मी तर म्हणेन ॲटलिस्ट 16-17 पर्यंत हा रन रेट जर पोहोचला तर मजा येईल. डेफिनेटली मजा येईल. 40 धावा धावफलकावर लागले तर षटक क्रमांक 4 विशाल सिंग पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. मागचं षटक अप्रतिम हाताळलं. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावं लागतील. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी ओमकार 11 गिरगाव वर्सेस रिची जितू निलेश 11 डोंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन ओमकार देसाई आणि वर्सेस केतन म्हात्रे असा मुकाबला पाहायला मिळेल. चांगला खेळ सुरू आहे. खोलबट टप्प्याचा चेंडू अगदी रडारमध्ये होता. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. दिनू कांबळेच्या बॅटमधून येतोय आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. सुपर स्ट्रोक. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी स्लॉटमध्ये बॉल होता आणि पाठवलाय वायडिश लॉंग ऑन रिजनला क्लिअर करणारा अगदी लांबच लांब षटकार. व्हॉट अ शॉट. षटकार आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. येस येस संतोष नाणेकर यांना आपण स्क्रीनवर पाहू शकाल, जे टेनिस क्रिकेट .inचे जनक आहेत. आणि पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. बॅटची एज बघा. टेनिस क्रिकेट .inने आज खेळाडूंना मात्र वेगळ्या स्तरावर घेऊन पोहोचवले. कारण की आपल्याला प्रत्येक स्पर्धा
प्रत्येक स्पर्धा पाहण्यासाठी आपण मैदानामध्ये जाऊ शकत नाही. आपण ऑफिसमध्ये असो, आपण कुठल्याही कामात असो, फंक्शनमध्ये असो, त्यावेळेस मोबाईल हे माध्यम आहे. आपला डेस्कटॉप असेल, लॅपटॉप असेल, यामध्ये आपण मॅच पाहू शकतो. आणि त्यासाठी हा अभिनव उपक्रम ज्याने राबवला संतोष नाणेकर, ज्याने tenniscricket.in ची निर्मिती केली आणि एक वेगळी क्रांती या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घडवली, असे आमचे परममित्र संतोष नाणेकर त्यांचा देखील आभार मानतोय. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या 47 या आकड्यावर, 2 गडी बाद. 33 या आकड्यावर खेळतोय. 13 बॉलमध्ये बॅटिंग करत असताना दिनू कांबळे आणि बंटी बद्रिके. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. गती कमी केली आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला विशाल सिंगच्या माध्यमातून होते. अप्रतिम गोलंदाजी. मागचं षटक देखील खूप चांगलं हाताळलं गेलं होतं. एक षटकार जरूर लगवला, पण त्यानंतरचं केलेलं कमबॅक. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल, कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये भरपूर कमी धावा खर्च केल्यात. फक्त 7 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल विशाल सिंगच्या माध्यमातून. 4 षटकांचा केस संपलाय. 47 धावा, 2 गडी बाद. 19 आल्या 2 ओव्हरमध्ये विशाल सिंगच्या ओव्हरमध्ये. मी तर म्हणेन विघ्नेश सर, पहिल्या ओव्हरमध्ये 12 खाल्ल्या होत्या. या ओव्हरमध्ये एक षटकार लागून देखील फक्त 7 धावा. म्हणजे कुठे ना कुठेतरी विशाल सिंगच्या गोलंदाजीचं भरभरून कौतुक करावं असं वाटतंय. जिथे एका ओव्हरमध्ये 20-22 धावा खाल्ल्या जातात, तिथे 2 षटका हाताळत असताना विशाल सिंग सारख्या गोलंदाजाने या संपूर्ण धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम केलंय. ते 3 ओव्हरमध्ये 40 होत्या, आता 4 ओव्हरमध्ये 47. फक्त 7 धावा या ओव्हरमधून खर्च केल्या गेल्या. त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता दबाव वाढलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघावरती. दीपकजी चौहान शेठ या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि आज या संपूर्ण स्पर्धेला पाहण्यासाठी, त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी त्यांचे लाखो हजारो प्रेक्षक वर्ग या मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. ही तर फक्त झाकी आहे आणि अजूनही पूर्ण पिक्चर बाकी आहे. कारण दुपारच्या नंतर या मैदानावरती एवढी गर्दी होईल ना की बसायला जागा कमी पडेल. कारण सेंटरला ग्राउंड आहे आणि या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे विघ्नेश सर, की या मैदानावरती मॅच कोणती पण असो, प्रेक्षकांची गर्दी हीच या मैदानाची ओळख राहिली आहे. त्यामुळे अजूनही या मैदानावरती गर्दीची अपेक्षा केली जाईल नक्कीच. येस, पवन गेणे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मॅन फ्रॉम गुरसाई आणि भिवंडी क्रिकेटमधलं एक मोठं नाव. पहिला बॉल खोलवा टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न केला होता. लोअर फुलटॉसला एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये दिनू कांबळेच्या बॅटमधून येतोय एक क्रॅकिंग षटकार. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी विनंती करतोय ओमकार 11 गिरगाव वर्सेस रिची जितू निलेश 11 डोंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या. ओमकार देसाई आणि केतन म्हात्रे. मी विनंती करतोय की टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी दोन्ही टीमला विनंती करतोय की टॉससाठी या. पहिल्या बॉलवर षटकार. अकोट टप्प्याचा बॉल हुक केलाय. हे क्षेत्र या मैदानाचं कमी क्षेत्र आहे. हा षटकार जवळचा षटकार आहे. त्या दिशेने दिनू कांबळेच्या बॅटमधून षटकार आलाय. लगातारच्या 2 बॉलवर 2 क्रॅकिंग षटकार. थँक्यू व्हेरी मच. वैयक्तिक 44 आकड्यावर खेळतोय. टीमची 45 आकड्यावर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 59. बघा, ज्या 60 धावांची अपेक्षा मागच्या 2 मॅचमध्ये केली गेली होती, त्या धावा कुठेतरी कमी पडल्या. आता 60 ओलांडल्यानंतर मात्र कशा पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळते. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. पवन केणीवर चढवलेला हल्ला. दिनू कांबळे अर्धशतक झळकेल की काय? कोलवा टप्प्याचा चेंडू आहे. आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे दिनू कांबळेसाठी. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर दिनू कांबळे. लाजवाब बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं गेलंय. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर पाहायला मिळाले. 8 षटकार या मॅच मध्ये लगवत असताना दिनू कांबळे पहिल्याच बॉल पासून आक्रमक ठरलाय. 16 बॉल मध्ये 51 धावांची विस्फोटक फलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 65 या आकड्यावर. 3 बॉलवर
3 षटकार आतापर्यंत लगवले गेलेत. पहिला बॅटर आहे आजच्या दिवसातील षटकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा आणि दिनू कांबळेचं हे अर्धशतक म्हणजे या मैदानावरती व्यावसायिक गटासाठी पहिलं अर्धशतक आले असं आपण म्हणू शकतो. काल 2 अर्धशतकं आपण पाहिली ग्रामीण गटातून. योगेश पवारचं एक अर्धशतक होतं आणि रोहित किडनीचं. आणि इथे दिनू कांबळे थांबायला तयार नाहीये. जरी माझ्या 51 झालेल्या असल्या तरी टीमला मला पुढे घेऊन जायचं आहे. हा ध्यास जणू मनाशी बांधलाय. हा 4था षटकार पवन केनेवरती चढवलाय हल्ला. लाजबाब बॅटिंग. थँक्यू व्हेरी मच. अखेरच्या षटकामध्ये आक्रमण केलं जात आहे. अखेरच्या षटकामध्ये अटॅक केला जातोय. दिनू कांबळे या मैदानामध्ये बरसत असताना, अगदी तुटून पडत असताना इथे देखील फटका चांगला आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. दिनू कांबळेने षटकाराने सुरुवात केली होती. षटकाराने या इनिंगची समाप्ती देखील केली आहे. अप्रतिम फलंदाजी. दिनू कांबळेची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. लाजबाब फलंदाजी, अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 77 या आकड्यावर. 78 धावांचा टार्गेट उभं केलंय आणि स्क्रीनवर पाहू शकाल दिनू कांबळेच्या बॅटमधून 19 बॉलमध्ये 63 धावांची एक झुंजावत नाबाद खेळी. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 78 धावांचं टार्गेट उभं केलं. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी ओमकार 11 गिरगाव वर्सेस रिची जित्ती निलेश 11 डोंबिवली. या दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आपण यावं. शेवटचं षटक आपण हायलाइट्स पाहू शकाल. काय स्ट्रोक 5 षटकार लगवले गेलेत. फुलर लेनचा चेंडूला समोरच्या दिशेने दिनू कांबळेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यानंतरचा बॉल आपण जर पाहिला तर पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू डाऊन द ग्राउंड. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. 63 धावांची एक झुंजावत खेळ. दिनू कांबळे नाबाद राहिलाय. 78 धावांचं टार्गेट. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत. ओव्हर टू हर्षद मडवी सर. चला रिची जितू निलेश 11 डोंबिवली टीमचे कॅप्टन आलेत का? केतन, डोंबिवली टीमचे कॅप्टन आले असाल तर कृपया लवकरात लवकर स्टेजवरती या आपण. कारण ओमकार 11 गिरगाव टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्यामुळे डोंबिवली टीम लवकरात लवकर आपला कॅप्टन आमच्याकडे पाठवून द्यायचा आहे. थोडं कॅमेऱ्यासमोरून थोडं बाजू व्हा प्लीज, विनंती आहे. रिची जितू निलेश 11 डोंबिवली तुमच्यासाठी शेवटचा कॉल आहे. कारण ओमकार 11 गिरगाव टीमचे कॅप्टन इथे ऑलरेडी दाखल झाले आहेत. तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा. ओमकार 11 गिरगाव टीमचे कॅप्टन आम्हाला जॉईन झाले आहेत. डोंबिवली टीमचा प्रतिनिधी NES केतन प्लीज फास्ट. केतन म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वरुण राजा सध्या मैदानामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे मैदानाचं आकर्षक दृश्य. ओमकार देसाई एका साईडला केतन म्हात्रे. परंतु ओमकार देसाई यांच्या प्रतिनिधित्वामध्ये दुसरा खेळाडू आज आमच्यासोबत जॉईन होईल. ओमकारलाही विनंती आहे की आपण देखील स्टेजवरती या. ओमकार, आपण आम्हाला जॉईन करा. ओमकार देसाई यांना सुद्धा विनंती आहे की आपण देखील आम्हाला जॉईन करा. टॉसचा कॉल भले तुमच्या माध्यमातून इतर करतील, परंतु आपण या स्टेजवरती. केतन, आपण या. आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे तुर्बे वॉर्डचे अधिकारी आदरणीय पाटील साहेब आम्हाला जॉईन आहेत. त्यांच्या शुभ हस्ते अनिलजी भोईर साहेब आम्हाला जॉईन आहेत. प्रसाद दादा आम्हाला जॉईन आहेत. आमचं सर्वांचं स्वागत आहे. टॉस होतोय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. हेड आलेला आहे आणि टॉस जिंकलाय केतन.
तर टॉस जिंकलाय रिची जितून इलेश 11 डोंबिवली या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि काय असेल नेक्स्ट मॅचमध्ये काय दडले हे मात्र आपल्याला पाहणं उत्सुकतेचं आहे. तोपर्यंत आपण जाऊया विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी भलं मोठं टार्गेट या ठिकाणी मात्र उभं झालेलं आहे. सध्या स्टेजवरती गर्दी भरपूर वाढली आहे पावसामुळे. पाऊस जसं जाईल तशी स्टेजवरची गर्दी देखील कमी होईल यात शंका नाही आहे. कारण हॅलो सिल्वर स्टार तारिक भाई आपल्याला विनंती करतोय की जी खेळाडू आहेत ते कॅमेरा समोर आहेत, त्यामुळेच तो अँगल ब्लॉक होतोय. थोडा खेळाडू कक्ष जो आहे आमचा खेळाडू कक्ष खाली करा, प्रेक्षकांना विनंती आहे. खेळाडूंना बसण्यासाठी तो कक्ष बनवलेला आहे. खेळाडू कक्ष खाली करा प्लीज, थोडं सहकार्य करा, विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला. खेळाडू कक्ष, खेळाडूंना बसण्याची व्यवस्था आहे, तिथून प्लीज उठा. आपण लवकर कॅमेरा मारा त्यांच्याकडे, या प्रेक्षकांकडे जरा कॅमेरा घ्या. चला सिल्वर स्टार टीम भिवंडी खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसा. खेळाडू कक्ष नाही तर ॲडजस्ट करा प्लीज, थोडंसं लक्षात घ्या. एकतर ॲडजस्ट करा मागे पुढे बसून, नाही तर प्लीज थोडा खेळाडू कक्ष खाली करा. चला प्लीज प्रेक्षकांना विनंती करतोय, आत्तापर्यंत जे काही सहकार्य तुम्ही केलेत आणखीन सहकार्याची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माजी नगरसेवक चषक 2024 या पावसाळी क्रिकेटच्या घमासानामध्ये 78 धावांचं टार्गेट आहे. बॅटिंग करत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमने उभारल्या, पण पहिल्या 4 ओव्हरमध्ये जर पाहिल्या तर तितक्या धावा नव्हत्या, अगदी कमी धावा होत्या, 47 धावा होत्या. पण शेवटच्या षटकामध्ये पवन केणेने अगदी 30 धावा खर्च केल्या आणि दिनू कांबळेची अप्रतिम झुंजवत खेळी आपण पाहिली. 63 धावा 19 चेंडूमध्ये आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक खुल्या गटातील या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. चला मॅचला होते सुरुवात. आकाश जांगीड आणि त्याच्या समवेत विनीत माळी. आकाश जांगीड म्हटलं तर घाटकोपरचा खेळाडू आहे आणि त्याचबरोबर विनीत माळी हा खेळाडू जर पाहिलं तर मानकोळीचा खेळाडू आहे, भिवंडीचा खेळाडू आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर विश्वजित ठाकूर मोठ्या हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम दिगोडे उरण. आणि या खेळाडूने देखील टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट या खेळामध्ये आपल्या वेगाच्या जोरावर सामने जिंकून दिले. दिगोडे गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये विश्वजित ठाकूर मोठ्या गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 78 धावांचं टार्गेट आहे. पहिला बॉल अगदी बॅटची एज आणि पहिल्याच बॉलवर आकाश जांगीडच्या विकेटचं पतन. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिला धक्का लागतोय सिल्वर स्टार टीमला. फलंदाज आकाश बॅक टू द डगआउट. थँक्यू व्हेरी मच आकाश जांगीड. आपण पाहू शकाल पहिलाच बॉल पडल्यानंतर भन्नाट वेग धारण केला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज कॉट बिहाइंड. खूप चांगला झेल पकडला जातोय राकेश प्रभूच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागतोय. 78 धावांचं टार्गेट इथे पार करत असताना खराब सुरुवात म्हणावं लागेल. तर याच दरम्यान सन्माननीय निशिकांत पाटील काका आणि निलेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं नगरसेवक चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानामध्ये बिलाल शेख मैदानामध्ये पाहायला मिळते. एक मोठं नाव आहे, क्षमता आहे या खेळाडूकडे, चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. विश्वजित ठाकूर मोठे आला. 1 गडी बाद 0 अशी खराब सुरुवात. दुसऱ्या बॉलवर देखील बॅटची एज. बॉलर बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी आहे. काय घडलंय? डायरेक्ट हिट झालाय का?
अंपायर थर्ड अंपायर साठी इशारा करत असताना आणि थर्ड अंपायर आमच्या समवेत दत्ता मेहर सर आहेत. पाहू शकाल कशा पद्धतीने हा थर्ड अंपायर पाहू शकतील डायरेक्ट हिट झालाय की काय त्याची पाहणी करत असताना बघा थर्ड अंपायर कडे देखील हेडफोन आहेत आणि त्याचबरोबर पाहणी करत असताना ओके आणि अंपायरचा डिसिजन आलाय नॉट आउट. एक धाव मात्र जरूर क्लोज कॉल होता पण काय टेक्नॉलॉजी. संतोष नाणेकर आणि संपूर्ण टीमचं मी कौतुक करतोय की थर्ड अंपायर अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेट ज्या पद्धतीने आपण स्क्रीनवर पाहतो त्याप्रमाणे tenniscricket.inचं देखील हे प्रेक्षेपण पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी वेगवान चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका लगवला जातो. गॅपमध्ये आहे क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल एकच धाव मिळते. विश्वजीत ठाकूर जेडी आपण पाहू शकाल लाजबाब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर 3 चेंडूचा केस संपलाय. विश्वजीत ठाकूरचे 2 षटक फार इम्पॉर्टंट असेल. हे षटक कशा पद्धतीने होईल त्यावर अवलंबून असेल. यावेळेस फटका पाहू शकाल बिलाल शेखच्या बॅट मधून थ्रू द कव्हर सीमा रेषेपलीकडे गरज आहे फटक्यांची आणि तो फटका आलाय बिलाल शेखच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग षटकार ॲक्शन रिप्ले मध्ये वेगाचं उत्तर वेगाने चेंडू सीमा रेषा पार षटकार. थँक्यू डीजे. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा विश्वजित तयार होतोय. आणखीन एक वन शॉट सुपर स्वतःला बॅलन्स करत समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. श्री गणेश मंदिरामध्ये बॉलला केलंय टाटा बाय बाय षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड 2 बॉलवर 2 षटकार. काय बॅटिंग सुरू आहे बिलाल शेख. सुपर बॉल आणि सुपर बॅटिंग पाहायला मिळते. बिलाल शेख हा खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत सिल्वर स्टार या टीमचा मॅचवर ताबा आहे. 78 धावा जरूर असतील पण त्या धावा चेस करण्याची क्षमता असे खेळाडू मात्र आपल्या मनगटामध्ये ठेवतात. 2 षटकार आल्यात. 12 धावा डावफल करावं लागेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे सुलतान खान चूक करत असताना चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 2 धावा कंप्लीट होत असताना बॅकअप नाही आहे. राकेश प्रभू इथे बॅकअप करत असताना राकेश प्रभूचे अनेक व्हिडिओज आहे मी पाहिलेत पावसाळी क्रिकेटमध्ये. याच नगरसेवक चषकामध्ये देखील व्हिडिओ व्हायरल झाले होते. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. हर्षद सर आमच्यासोबत जुडलेत. कशा पद्धतीने सुरुवात म्हणावं लागेल कारण की आकाश जहांगडी बाद झाल्यानंतर मात्र एक चार्ज घेतलाय. एक आपल्या स्वतःवर विश्वास ठेवलाय आणि बिलाल शेख हा खेळाडू मैदानामध्ये बरसत असताना पाहायला मिळतोय. निश्चितपणे एक टार्गेट जो मात्र सेट झाला 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 16ची सरासरी ही ॲक्च्युअल बरोबर होती आणि ती आता सरासरी मेंटेन झाली आहे. 78 धावांचा पाठलाग करायचा आता 15च्या 16च्या सरासरीने या धावा चालल्यात या अगदी ॲक्युरेट आहेत. बिलालला थोडंसं चार्ज घ्यावा लागेल या मॅचमध्ये कारण बिलालची बॅट लागली आहे बोलल्यानंतर ज्या पद्धतीने बॅट लागली होती दिनू कांबळेची त्याच पद्धतीने आता सध्या बिलाल या मॅचचा थोडासा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहू शकताय या स्पर्धेमध्ये एक गोष्ट मात्र नक्की सांगू आम्ही यश स्पोर्ट्स पनवेल यांच्या माध्यमातून फायनलला पोहोचणाऱ्या 2 टीमसाठी दोन्ही टीमच्या 12 खेळाडूंना 12 आकर्षक जर्सी दिल्या जाणार आहेत आणि त्या जर्सी परिधान करूनच फायनलची मॅच तुम्हाला खेळायची आहे. चला सामना स्पीडअप करा. बघा फायनलच्या मॅचसाठी ही सूचना असेल. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 16 धावा धावफल करावं लागले. चांगली सुरुवात म्हणावं लागेल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी.
प्रसन्न पाटील दुंद्रेचा हा खेळाडू आहे. दुंद्रे दुंद्रे विभागातून आलेला खेळाडू, दुंद्रे गावातून बिलॉंग करतो आणि आज आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीमसाठी त्याचं महत्त्वपूर्ण योगदान ॲज अ बॉलर म्हणून राहणार आहे. पहिला बॉल अगदी कटर बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची मात्र सिंगल मिळते लेग बायच्या स्वरूपात. नेक्स्ट मॅच जी होणार आहे ओमकार 11 गिरगाव आणि रिची जितू निलेश 11 डोंबिवली. दोन्ही टीम केतन आणि ओमकार आपले एक एक प्रतिनिधी आमच्या स्टेजवर पाठवा. आपली टीम जो स्क्वॉड आहे तो tenniscricket.inच्या लिस्टवरती अपडेट करायचा आहे, त्यामुळे एक एक खेळाडू आपला स्टेजवर पाठवा. 17 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना प्रसन्न पाटील. बिलाल शेख 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलेत. यावेळी देखील वेगवान चेंडू अगदी पडल्यानंतर बॉल स्किड झालाय आणि शरीराचा वेध घेतलाय. दोन्ही बॉल जर पाहिले तर अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले, पण रनिंग बीट विथ द विकेट अगदी आखो ही आखो मी इशारा आणि एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केले गेले. पण गरज आहे मोठ्या फटक्यांची. 78 धावांचा टार्गेट आहे. पार्टनरशिप होणं इम्पॉर्टंट आहे, कारण की पहिल्याच बॉलवर आकाश जहांगीर बाद झाला, त्यामुळेच टीम बॅकफूटला गेली होती. पण इथे बॅकफूटवरून फ्रंटफूटवर येण्यासाठी चांगली बॅटिंग करावं लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल, कट्टर चेंडू पाहायला मिळतोय, पडल्यानंतर बाहेर निघालाय. 3 बॉल जर पाहिले तर हर्षद सर वेगवेगळ्या धाटणीचे पाहायला मिळाले. नाही, व्हेरिएशन आहेत. प्रसन्न पाटील या गोष्टीसाठी ओळखला जातो. खरं तर वेगवान गोलंदाज आहे, परंतु रबर बॉल असल्यामुळे तो रनअप कमी जरी असला तरी कटरमध्ये त्याने जराही तसूवरी कमतरता जाणवू दिलेली नाही आहे. प्रॉपर, कारण पिच ड्रा आहे, बॉल ड्रा आहे, त्यामुळे बॉल फिरतायत. हे पहा ऑन साईडला खेळलेत. फाईन लेगकडे जाण्यापूर्वी राकेश प्रभू बॉलच्या मागे धावतोय आणि इथे राकेश प्रभूसाठी ग्राउंड का आहे? मायो डायरेक्ट थ्रो. ओ हो अनएक्सपेक्टेड. व्हॉट अ थ्रो. सुपर्ब यार, दॅट्स लवली. कारण ज्या पद्धतीने थ्रो केला, ग्लव्समधून थ्रो करणं फार कठीण आणि या कठीण गोष्टीला शक्य करून दाखवलंय राकेश प्रभू याने. राकेश प्रभू हा खेळाडू आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीने डायरेक्ट हिट केला आणि कुठलंही बॅकअप नव्हतं तरी देखील स्वतःवर विश्वास. बिलाल शेखला विश्वास बसला नाही की हा स्टंपला हिट झालाय. बिलालला अजूनही विश्वास नाहीये की बॉल स्टंप एवढ्या लांबून स्टंपवरती लागू शकतो आणि तेही एवढ्या अनएक्सपेक्टेडली. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल बॉलच्या पाठमोरे गेलेत, तर थोडेसे स्किड झाले होते फिगे करण्यासाठी, तरी देखील अचूक नेम इथे अगदी स्टंपला हिट झालाय आणि बिलाल शेख जो रिदम मध्ये होता, जो चांगला सेट झाला होता, त्याला परतावं लागलं. फलंदाज बाद. निश्चितपणाने प्रसन्न थोडासा प्रसन्न झालाय, कारण त्यालाही माहीत आहे की बिलालची विकेट ही आपल्या टीमसाठी किती इम्पॉर्टंट होते. बिलाल जोपर्यंत खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत निश्चितपणे धावसंख्येचा पाठलाग जो आहे तो यशस्वी करण्यासाठी तो धडपड करेल याची पूर्ण कल्पना त्यांना होती. आणि याच निमित्ताने मात्र आता विकेट मिळाल्यानंतर थोडंसं वातावरण त्यांच्यासाठी म्हणजे मी तर म्हणे हलकं झालं आहे. एजाज कुरेशी मैदानामध्ये आला. या टीमचा कॅप्टन आहे आणि इजाज कुरेशी पाहायला मिळतोय. खोलबट टप्प्याचा चेंडू, टॉप पेज लागले, संधी आहे. प्रसन्न पाटील आज त्याची फिरकीची जादू चालली आहे. प्रसन्न पाटीलच्या गोलंदाजीचं पुत्तकरण या मैदानामध्ये अप्रतिम पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक धक्का, एक मोठा धक्का, एक बिग ब्लो आपण पाहू शकाल. इजाज कुरेशी पहिल्याच बॉलवर 0वर परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. प्रसन्न पाटील काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये विश्वजित ठाकूर खर्चिक ठरला होता. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली होती, पण बिलाल शेखचे 2 षटकार 16 धावा आल्या होत्या. असं वाटलं की पुढचं षटक देखील एक मोठं षटक म्हणावं लागेल, पण काय कमबॅक केलाय. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त झाली आहे. प्रसन्न पाटील लाजबाब गोलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या 3 गडी बाद 19 आकड्यावर. A1 पवन केणे मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
20 या आकड्यावर. पहिला बॉल चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न राकेश प्रभूच्या माध्यमातून. टेनिस बॉल क्रिकेटचा क्रिस गेल म्हणून ज्याची ओळख आहे. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 22 धावा. अनालिसिस आपण पाहू शकता. पहिल्या इनिंगमध्ये ज्यावेळेस आदित्य प्रिया लॉजिस्टिक बॅटिंग करत होती त्यावेळेस त्यांच्या 27 धावा होत्या 2 ओव्हरला. आता इथे 22 आहेत. एक छोटीशी सूचना आहे. ओमकार 11 गिरगाव टीम आपला प्रतिनिधी कृपया स्टेजवरती पाठवा. आपली स्क्वॉड लिस्ट जी आहे ती रेडी करायची आहे tenniscricket.in ला. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल स्क्रीनवरती दिनू कांबळे याचं अर्धशतक. काय फटकेबाजी होती. षटकारांची 8 ते 10 षटकारांची आतषबाजी त्यामध्ये पाहायला मिळाली. हे फटकेबाजी पाहू शकता आपण. यावेळेस ऑफसाईडचा बॉल होता तोही मात्र खोदून काढला होता. सुपर बॅटिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ऑफ साईडला ऑन साईडला उडवलेले फटके, काय फटके होते. 6 धावांची अक्षरशः त्याने रांग लावली होती. बाहेरच्या बॉलला आतमध्ये खेचणं, त्यानंतर त्यावरती आक्रमण करणं, बाहेरच्या बॉलला बाहेरच्या बाहेर पाठवणं, हे देखील दिनू कांबळेला खूप चांगल्या रीतीने जमतं. बाहेर निघून खेळणं हे पहा आपल्या TV स्क्रीनवरती सुद्धा आपण त्याची ही मेमोरेबल इनिंग आपलं पाहायला मिळते. त्यानंतर पवन केनेवरती चढवलेले 5 बॉल 5 षटकारांचे हल्ले. सुलतान खानच्या पहिल्याच बॉलवर स्विंगला खतम केलंय. विनीत माळीच्या बॅटमधून येतोय पहिल्याच बॉलवर प्रहार. चेंडू सीमारेषा पार षटकार. थँक्यू व्हेरी मच विनीत माळी. मानकोळी गावचा सितारा मैदानामध्ये आता बरसत असताना गरज आहे पार्टनरशिपची, गरज आहे धावांची. दोन्ही भिवंडीचे खेळाडू आहेत. एकीकडे गुरुसई टीमचा खेळाडू आपण पाहू शकाल पवन के, आणि त्याचबरोबर मानकोळी टीमचा खेळाडू आपण विनीत माळीला पाहू शकाल. चांगला खेळ करावा लागेल टीमची. विघ्नेश सर, भावेशच्या अनुपस्थितीमध्ये खरं तर विनीत माळी चांगला खेळतोय. बॉलिंग चांगली झाली, बॅटिंग चांगली करतोय. हे पहा आणखीन एक सुलतान खानो के खान, परंतु या खानाला आता मात्र थोडस शांत केलंय विनीत माळी या बॅट्समनने. जबरदस्त अटॅक. सुलतानला दाखवलंय आसमान या मॅच मध्ये. विनीत माळी हा छोटा पॅकेज बडा धमाका करत असताना 78 धावांचा पाठलाग. जरूर आकाश जांगीड बाद झाला. जरूर नो बॉल साठी रिव्ह्यू मागितलाय. पाहू शकाल ओव्हर स्टेपिंगचा रिव्ह्यू 10 कॅमेरासह tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं जात आहे. आमची संपूर्ण टेक्निकल टीम या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मेहनत करते. त्या सगळ्याच टीम मेंबर्स, सचिन मुंडे असेल, संतोष नाणेकर असेल, आमचे सगळेच कॅमेरामन, टेक्नॉलॉजी टीम. आणि बघा पाहू शकाल ओव्हर स्टेपिंग नो बॉल ही स्क्रीनवर पाहायला मिळते की सुलतान खानचा जो पाय होता तो लाईनच्या बाहेर होता की लाईनच्या आतमध्ये कुठला भाग होता. आणि नो बॉल सेस बा अंपायर आणि डिसिजन इथे कंटिन्यू राहणार. नो बॉलचा इशारा आलाय. तिसऱ्या बॉलचा रिव्ह्यू सक्सेसफुल इथे पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा षटकार लगवला विनीत माळीच्या बॅटमधून. म्हणजेच एकच बॉल आतापर्यंत डिलिव्हर झालाय ऑफिशियल, आणि त्यामध्ये 13 धावा खर्च केल्यात. फ्रीडचा चेंडू. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पडल्यानंतर बाउन्स झाला आणि सरप्राईज करून गेला विनीत माळीला. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या 35 35 या आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना 78 धावांचं टार्गेट आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. लाजवाब चेंडू. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा इथे कंप्लीट होत असताना चांगली बॅटिंग सुरू आहे. एक हाती किल्ला लढवला जातोय. मोठमोठी नावं सुरुवातीला आली होती, पण ती नावं परतल्यानंतर या यंगस्टरने आपल्या खांद्यावर ही जबाबदारी, का मी व्यावसायिक संघामध्ये आपली वर्णी लावतोय
कामी व्यावसायिक संघामध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली कामगिरी बजावतोय. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिम कमबॅक म्हणावं लागेल. सुलतान खानने आपला एक्सपिरियन्स दाखवत असताना चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला टेन्शनमध्ये आणेल, प्रेशरमध्ये आणेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. थोडीशी फंबलिंग होते राकेश प्रभूकडून आणि इथे सिंगल मिळते. 37 धावा धाव फलकावर लागले. टीमची धावसंख्या 37. अजूनही जर पाहिले तर 40 धावांची आवश्यकता आहे. येस, एका बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या सुलतान खानने, पण बाकीच्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. हे आहे कमबॅक, हे आहे वापसी. म्हणूनच स्विंगचा सुलतान म्हणून ओळखला जातोय. मॅन फ्रॉम उल्हासनगर सुलतान खान. काल देखील ग्रामीण संघामधून खेळत असताना एक षटकामध्ये फक्त 2. यावेळेस फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर, गॅप मध्ये आहे. रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. चौकार. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक संपला गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 42. आता गरज आहे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 36 धावा. मॅच ऑन आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. माजी नगरसेवक चषक 2024 या पावसाळी क्रिकेटचा नवी मुंबईचा वर्ल्ड कप आणि या वर्ल्ड कपकडे सगळ्यांचंच लक्ष येथे वेधून घेतलंय. आज आहे या स्पर्धेमध्ये खुल्या गटातील क्रिकेटचा घमासान आणि आमच्या समवेत हर्षदजी मडवी सर मायक्रोफोनवर जोडलेत. पहिल्या ओव्हरमध्ये विघ्नेश सर ज्यावेळेस 16 आल्या होत्या त्यावेळेस जवळजवळ 15.91च्या सरासरीने धावा बनवायच्या राहिल्या होत्या, परंतु आता हे जे रिक्वायर रन रेट आहे ते आता जवळजवळ 18वरती पोहोचले. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 धावा येणं हे सध्या तरी बंधनकारक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो प्रसन्न पाटील ज्याने अप्रतिम दर्जाची A1 क्वालिटीची बॉलिंग आतापर्यंत हाताळली आहे त्याच्यावरती जबाबदारी. 12 बॉल 36. पहिलाच बॉलवर आज विनीत माळी इथे थांबणार नाही. हा छोटा पॅकेज आज मोठा धमाका करणार आहे. पहिल्याच बॉलवर प्रसन्न पाटीलच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला येतोय षटकार. 11 बॉलमध्ये आता 30 राहिल्यात. मी म्हणतोय की रबर बॉल क्रिकेट आहे ना, हा टेनिस बॉल क्रिकेटपेक्षा धोकादायक खेळ आहे. कारण की कधी कोणता खेळाडू कुठून भारी पडेल ना सांगता येत नाही. जिथे 60 धावा आपण एक्सपेक्ट करत होतो तिथं होण्यासाठी फार मुश्किल झालेलं. आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये दिनू कांबळेने मारलेले 5 षटकार कसं विसरू शकता. आणि त्यामुळे 49 वरून 78 पर्यंत मारलेली मुसंडी. आता विनीत माळीची ही बॅटिंग पाहता या 11 बॉलमध्ये 30 धावा. सोपं समीकरण सांगायचं झालं तर 11 बॉलमध्ये 30 नाही तर 11 बॉलमध्ये 5 षटकार. सोपं समीकरण. रबर बॉलसाठी हे अगदी सोपं आहे. यस, चांगली टायमिंग करावी लागेल. चांगल्या रिदम मध्ये आहे विनीत माळी या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करत असताना पुढचा बॉल अगदी वेगवान चेंडू हाताळला गेला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जातोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. सुलतान खान वेगाने येईल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. एक धाव फार महत्वाची आहे ह्या मॅच मध्ये. आणि काय 3 धावा, काय रनिंग बिटवीन द विकेट. पवन केणेचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने 2च्या 3 धावा घेतल्या आणि 4थ्या धावासाठी तो अलर्ट होता, रेडी होता. 10 बॉलमध्ये 27ची आवश्यकता. विघ्नेश सर, असं नाही वाटत की जे पवनचे 5 षटकार आहेत तेच बाकी राहिलेत, नाहीतर 10 बॉलमध्येच राहून मॅच संपली आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांना तेच वाटतंय की पवनचे जे 5 षटकार आहेत ना तेच राहिलेत बॅलन्स. बाकी सर्व स्कोर पूर्ण झाला ऑलमोस्ट, परंतु या 5 षटकारांसाठी आता पवनला वाट पाहावी लागेल. येस, सुपर स्विंग, परंतु ऑप्शनच्या जास्त बाहेर निघाला. नेक्स्ट मॅच तयार राहायचे. ओमकार 11 गिरगाव आणि रिची जितू निलेश 11 डोंबिवली. टॉस जिंकलाय तो म्हणजे रिची जितू निलेश 11 डोंबिवली टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. केतन, आपली टीम तयार करा. A1 पवन केणेचा धमाका. देर आहे पण दुरुस्त आहे.
लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. वनखेडेच्या बॅट मधून येतोय षटकार. मॅचचं चित्र बदललंय. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. हे आहे रबर बॉल क्रिकेट, हे आहे माजी नगरसेवक चषक आणि हे आहे नवी मुंबई क्रिकेटचा आणि नवी मुंबई या टेनिस बॉल क्रिकेट रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप माजी नगरसेवक चषक. लाजबाब खेळ सुरू आहे. दोन्ही बाजूने भिवंडी परिसर मात्र गाजवत असताना एकीकडे मॅन फ्रॉम गोरसई तर दुसरीकडे मॅन फ्रॉम मानकोळी. पवन खेडेच्या बॅटमधून षटकार आलाय. 9 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. मी पहिलेच म्हटलं होतं की 11 बॉलमध्ये 5 षटकारांचा कॅल्क्युलेशन जर केला तर सोपा होईल. आणि 11 बॉलमध्ये 30 धावा या कदाचित जास्त वाटू शकतात, परंतु 5 षटकार जास्त नाही वाटत. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये तारिकभाईंच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आलं हे मात्र नक्की आहे. कारण बराच वेळ ते टेन्शनमध्ये होते, ज्यावेळेस धावा निघत नव्हत्या, महत्त्वाचे फलंदाज बाद झाले, चिंता वाढलेली. अशा परिस्थितीमध्ये विनीत माळीसारख्या ग्रामीण विभागातील खेळाडूने या टीमचा डाव सावरलाय, म्हणजे कुठे ना कुठेतरी क्रेडिट त्याला द्यावा लागेल. न पद बडा न कद बडा, मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. विनीत माळी, पवन खेणे. अकुट टप्प्याचा बॉल अतिरिक्त उसळी आहे. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट. 9 बॉल 19 धावांची आवश्यकता. बघा 30 धावांची आवश्यकता होती. 5 षटकार लगवावे लागतील, पण आता फक्त 3 षटकार दूर आहे सिल्वर स्टार टीम. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. राकेश प्रभू. हा हिट झाला असता तर कदाचित मॅचचा निकाल बदलला असता. बघा एक्सप्रेशन राकेश प्रभूचं. एक हिट झाला होता, बिलाल शेखला त्याने बाद केलं होतं, पण विनीत माळीची विकेट फार इम्पॉर्टंट आहे, जो चांगल्या टचमध्ये आहे आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 8 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आता पाहू शकाल 60 धावा दाखल करावं लागलेत. चांगली मॅच, हाय व्होल्टेज मॅच. प्रत्येक प्रेक्षक आपलं घर सोडून मैदानामध्ये का आलाय, तर असे मॅचेस पाहण्यासाठी मैदानामध्ये आलाय. अकुट टप्प्याचा बॉल, खराब चेंडू. अंपायर आमच्या दिशेने नो बॉलचा इशारा. 2 बाउन्सर हाताळलेत. चूक केली गोलंदाजाने आणि चूक करत असताना यावेळेस प्रसन्न पाटील. निश्चितपणे आपण व्यासपीठावर पाहतोय या स्पर्धेचे प्रणेते जनक आदरणीय नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आमच्यासोबत आसनस्थ आहेत. त्यांच्या समवेत नवी मुंबई महानगरपालिकेचे तुर्बे वॉर्डचे अधिकारी आदरणीय पाटील साहेब, त्याचबरोबर अनिलदादा भोईर साहेब आम्हाला जॉईन आहेत, आमचे पाटील साहेब आम्हाला जॉईन आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पहा फ्री हिटचा बॉल होता, मिस करून चाललाय, परंतु एक मोठा फटका मॅन्डेटरी. या बॉलवरती जर फटका आला तर सामना क्लिअर होऊ शकतो, परंतु इथे डॉट बॉल सिंगल डबल आली तर मॅचमध्ये थोडंसं कठीण होईल. डेफिनेटली शेवटचा बॉल. कोलबट टप्प्याचा चेंडू, लाजबाब चेंडू. कॉइन बॉक्स डिलिव्हरी पाहायला मिळतोय. प्रसन्न पाटीलच्या बॅट गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपलं गेलं 4. ॲक्शन रिप्लेमध्ये इन टू द ब्लॉक होल. काय चेंडू पाहायला मिळाला. अगदी विनीत माळीकडे या कठीण प्रश्नाचं उत्तर नव्हतं. सुपर्ब. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 71 या आकड्यावर. आता 61 या आकड्यावर. आता 6 बॉल 6 मध्ये करायचे 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. मॅच ऑन आहे. प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे लागल्यात. औचित्य आहे माजी नगरसेवक चषक रबर बॉल क्रिकेटची एक भली मोठी स्पर्धा. थोडीशी चर्चा केली जाते. चला सामना स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. टीम मीटिंग नकोय भावेश, प्लीज जरा लवकर फास्ट खेळा, कारण 6 बॉलमध्ये 17 हव्या आहेत. विघ्नेश सर, शेवटचा बॉल जो आपण पाहिला ना, खरं तर ज्या पद्धतीने डिलिव्हर केला प्रसन्नने, विनीत माळीसारखा खेळाडू देखील अचंबित राहिला. एवढा परफेक्ट यॉर्कर होता, त्या बॉलचं प्रतिउत्तर नव्हतं, काही करू शकत नव्हता. बॅटमध्ये आली असती तरीसुद्धा फायदा नव्हता, कारण डॉट हे होणंच होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये, परंतु त्याहीपेक्षा स्वतःला वाचवणं, स्वतःची विकेट वाचवणं हे जास्त इम्पॉर्टंट होतं. आणि सध्या तरी पारडं जड दोन्ही टीमचं आहे, कारण मी पहिलेच म्हटलं होतं पहिल्या इनिंगमध्ये की या मैदानावरती तुम्ही जेवढ्या धावा कराल तेवढ्या धावा कमी पडणार. या मैदानाचा इतिहास आहे. काल 90 धावा झाल्यात, त्याही जवळजवळ चेस झाल्या होत्या, परंतु काही धावांनी त्या धावा चेस होताना राहिल्या, म्हणजे कुठे ना कुठे 90-100 धावा देखील या मैदानावरती कमी पडतात. मी तर 105 धावा देखील या मैदानावरती पाहिल्यात आणि त्या धावा चेस देखील झालेल्या आहेत. चला 6 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर
आरब येतोय, मॅन फ्रॉम बदलापूर. आरब शेख गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 6 बॉल 17 धावा. पहिलाच बॉल A1 पवन केणेचा धमाका. गोरसई बी संघाचा धमाका दाखवणारा A1 पवन केणेच्या बॅट मधून येतोय षटकार. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. पवन केणेच्या बॅट मधून षटकार आलाय. ऑन द राईज फटका फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. आजच्या दिवसातला सर्वात लांबलचक षटकार. What a मला shot. 5 षटकार जे लागलेत ना त्यातील मी 5 तर नाही मारू शकत, परंतु टीमला मला विजय मिळवून द्यायचा आहे या धाडसाने, या ध्येयाने मैदानामध्ये उतरला. आणि पवनच्या चेहऱ्यावरती आता जरा सुद्धा टेन्शन नाहीये. त्याला माहीत आहे मॅचवरती आपली पकड घट्ट बनली आहे. ही मॅच सध्या आम्ही ताब्यात घेतली आहे आणि या मॅचवरती जर आपण अधिराज्य गाजवतोय तर त्या 5 षटकारांचं प्रायश्चित्त झालं असं देखील आपण म्हणू शकतो. डेफिनेटली 5 षटकार जरूर लगवलाय. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील एक डायलॉग आठवतोय की तुमने 5 मारा बट मैंने 1 मारा बट सॉलिड मारा. सुपर स्ट्रोक. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 5. यावेळेस 5 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. चेंडू जातोय फाइंड लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग होते. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव पूर्ण होईल की काय. खूप चांगला थ्रो, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता इक्वेशन आलाय. 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मुकाबला. प्रेक्षकांचा आज संडे आणि हा संडे सुपर संडे करण्यासाठी या माजी नगरसेवक चषकामध्ये हा हाय व्होल्टेजचा मुकाबला पाहायला मिळतोय. पावसाची प्रतीक्षा सगळेच खेळाडू करतात, पावसाची प्रतीक्षा प्रेक्षक करतात, पण आता या मॅचमध्ये धावांची अपेक्षा केली जाईल सिल्वर स्टार टीमकडून. 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. यावेळेस ये रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा आणि षटकार आलाय मोठा. पवन केणेच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दर्जेदार क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर पवन केणे. अफलातून बॅटिंग करत असताना 5 षटकार जरूर लगवलेत माझ्या गोलंदाजीवर, पण मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. मी देखील टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय आणि आता मात्र लाजवाब फटका लगवला जातोय पवन केणेच्या बॅट वन मधून. A1 पवनचा A1 परफॉर्मन्स पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. मॅच जवळजवळ क्लिअर झाली आहे, परंतु अजूनही कंपल्सरी चेसिंग इज रूल ऑफ द टुर्नामेंट. आणि कंपल्सरी चेसिंग जिथे असते ना तिथे जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत मॅचचा रिझल्ट सांगणं फार कठीण आहे. इथे देखील तीच परिस्थिती आहे, परंतु मैदानामध्ये दोन्ही खेळाडू आपण विघ्नेश्वर पाहतोय. आज मैदानावरती बरेचसे खेळाडू स्पाइकचे शूज घालून खेळतात, परंतु हे दोन्ही खेळाडू बिना शूजचे बिना चप्पलचे खेळतात. असं वाटते जुना काळ वापस आला की काय. त्यावेळेस काही नसायचं पायामध्ये, फक्त चिखलामध्ये खेळायला लागायचं आणि तीच परिस्थिती सध्या आहे. परंतु पिच ड्राय असल्याचा फायदा इथे मात्र मिळतोय, कारण गोलंदाज जरी गोलंदाजीमध्ये स्विंग आणत असले, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणत असले, तरी आता एकच ध्येय आहे, सामना जिंकून द्यायचा आहे. सामना जिंकावा लागेल, पण काय पद्धतीचं क्रिकेट. 3 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. चेंज ऑफ पेस, स्टॉपेज लागले. चेंडू हवेत आहे. राकेश प्रभू त्या खाली आहे. कॅच ड्रॉप होणार नाही. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट. A1 पवनचा खेळ संपलाय. आपल्या टीमसाठी चांगली बॅटिंग करत असताना पवन केणे परतलाय. आता मॅचचं इक्वेशन आलाय. विनीत माळीच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स पहा. त्याला असं वाटले जणू हा सामना आता कदाचित अंगाशी येऊ शकतो, कारण पवनची बॅट तळपली होती. पवन रिदममध्ये होता आणि ही रिदम आता तोडली आहे ती म्हणजे आरब शेखने राकेश प्रभूच्या मदतीने. असं वाटलं होतं काही क्षणासाठी राकेश प्रभूची ती डाईव्ह पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळते की काय, परंतु अतिघाई संकटात नाही. आता त्याला तसं करायचं नव्हतं. समय सूचकता आणि मी तर म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड, थोडंसं डोकं शांत ठेवून त्याने मात्र या पवन केने नावाच्या वाघाची शिकार केली आहे. 10,000 प्रेक्षक ऑनलाईन ही मॅच पाहतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाला पाहिजे. tenniscricket.in च्या माध्यमातून 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानामध्ये.
10,000 ऑनलाईन आणि मैदानावरचे साधारणतः 3-4 हजार लोक हे वेगळेच आहेत. पुढचा बॉल. गती कमी, इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज बाद होईल. काय घडलंय क्रिकेटमध्ये, लॉट ऑफ ट्विस्ट अँड टर्न्स आहे या मॅचमध्ये. मॅच 3 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता होती, त्यानंतर पवन केणे बाद झाला. 2 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता, त्यानंतर मात्र पाहू शकाल डॉट बॉल आलाय, फलंदाज बाद झाला. आता 1 बॉल 3 धावांची आवश्यकता आणि स्ट्राईक आहे विनीत माळीकडे, जो चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतोय. हे आहे क्रिकेट आणि हे आहे पावसाळी क्रिकेट. क्षणाक्षणाला बदलतं, त्याचं नाव आहे क्रिकेट. विघ्नेश सर, मी पहिलेच म्हटलं होतं 3 बॉल 3 जरी असल्या ना तरी सुद्धा 3 बॉलवरती सुद्धा फाईट केली जाऊ शकते आणि जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत मात्र मॅचचा रिझल्ट सांगणं थोडंसं कठीण आहे. 1 बॉल 3 ची सध्या गरज आहे. विनीत माळी जो सुरुवातीपासून मैदानावरती झगडतोय, धावांसाठी लढतोय, तोच खेळाडू आता शेवटच्या बॉलवरती चार्ज घेण्याचा प्रयत्न करत असताना. मित्रांनो, हा सामना तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहू शकाल, पाहायला मिळतोय विनीत माळी गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज आरब शेख येतोय. काय मॅच आहे, 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. इथे चांगला बॉल आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाने हा सामना जिंकलाय. कोणी विचारही करू शकणार नाही हा सामना असा जिंकेल. हा सामना कशा पद्धतीने आपल्या नावी केलाय. 3 बॉल मध्ये 3 धावा इथे होताना पाहायला मिळाला नाही. हे आहे क्रिकेट आणि हे आहे माजी नगरसेवक चषक या स्पर्धेचं हे यशस्वी आयोजन. काय सामना, काय गोलंदाजी. आरब शेखचं मी कौतुक करेन. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर षटकार आला, पण नंतरच्या 3 बॉलवर 3 डॉट बॉल पाहायला मिळाला. सॅल्यूट आहे. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. एक्सप्रेशन आणि सेलिब्रेशन पाहायला मिळते. राकेश प्रभू, सुपर परफॉर्मन्स, आपलं एक्सप्रेशन पाहायला मिळालं. सेलिब्रेशन राकेश प्रभूला आपण स्क्रीनवर पाहू शकाल. शेवटचा बॉल अगदी लेग स्टंप वरून मिडल स्टंप वर गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने रिलीज केला गेलाय. डॉट बॉलची सांगता होते. थँक्यू व्हेरी मच. व्हॉट अ मॅच, सुपर मॅच. पैसा वसूल सामना. चला फिल्डिंगसाठी लगेचच मैदानाच्या आतमध्ये ओमकार देसाई प्लीज, लगेचच केतन म्हात्रे प्लीज लगेचच क्षेत्ररक्षण सजवा आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम लगेचच आपण मैदानाच्या बाहेर या. चला सन्मानाकडे जाऊया आपण. पाहुण्यांचा सन्मान आपण सर्वप्रथम करूया. आल्या मी आमचे नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांना विनंती करेन की आपण आलेल्या पाहुणे मंडळींचा सन्मान करावा. सर्वप्रथम नवी मुंबई महानगरपालिका तुर्बे वॉर्डचे अधिकारी आदरणीय पाटील साहेब या ठिकाणी आले आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी करायचा आहे. आपण खूप आपला आमूलाग्र वेळ या स्पर्धेसाठी दिलात. तिथंच राहा. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात.